नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट त्याचे पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे। त्याचे कारण त्यांनी असे सांगितले की पुणे शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार या भूमिकेमध्ये त्यांच्या विचारांना फारसं प्राधान्य देण्यात आलं नाही असं त्यांनी वैयक्तिकरित्या सांगितलं। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी पक्षानं बरंच काही दिलेलं आहे, तथापि निर्णय प्रक्रियेमध्ये मी सहभागी नाही आणि यापुढे मी राजकारण सोडणार नाही। माझी दिशा मी येत्या काही दिवसात ठरवणार असं त्यांनी महापालिकेच्या हिरवळीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। विवेक बुद्धीला जागृत ठेवून त्याचबरोबर संविधानाच्या लढाईतली मधल्या काळातले आलेले सगळे संघर्ष हे डोळ्यासमोर ठेवून माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्य पदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे। मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही। मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं, मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल। त्याच्यामुळे माझी मला नम्र विनंती आहे, मी या ठिकाणी हा राजीनामा मान्य शशिकांत शिंदे साहेबांना, जे माझे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांना मेल केलेला आहे। आताच एक 5 मिनिटापूर्वी मी राजीनामा ट्विट सुद्धा केलेला आहे। आणि मी आता काय घेऊन चाललोय तर मी तुम्हाला सांगू इच्छितोय की मी हे घेऊन चाललोय, यांचा आशीर्वाद, यांचा प्रेम, यांचा विश्वास घेऊन चाललोय। माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील की मी राजीनामा देतोय, पक्षातून बाहेर पडतोय म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी नेत्यांचं ऐकलं नाही, मग सुप्रियाताईंना काय किंवा पार्टीला काय आव्हान देणार का, असं प्लीज करू नका। माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे। बातम्या होत असतात, बातम्या नका चालत असतात, पण त्या बातम्यांमध्ये 26.5 वर्षाचा मिळालेला विश्वास, 26.5 वर्षाचा मिळालेला पाठिंबा हा जाऊ नये। काही लोक माझ्या पार्टीतले गोड बोलून बीजेपी मध्ये गेलेले आहेत, काही माझ्या पार्टीतले नेते इतर पक्षामध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे तिथं कुठेही उभा दावा राहिला नाही। मी मात्र पार्टीला अंधारात न ठेवता बाहेर पडतोय। अशा परिस्थितीमध्ये यांचं मिळालेलं प्रेम मला गमवायचं नाहीये। शेवटी 2-4 पार्टीतली मंडळी एकमेकांसमोर टाकतात, त्यांचे नंतर पण रिलेशन खूप चांगले राहतात आणि मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये पुणेकरांच्या पक्षासाठी मी माननीय पवार एक पक्षप्रमुख म्हणून, मी त्या पक्षाचा नाही पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून गेल्यानंतर माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता असू नये अशी माझी आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती राहील। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुण्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद देगबुटे यांनी एका मेळाव्यामध्ये ज्यांना टिळा नाही त्यांना मतदान टाळा अशी भूमिका घेतली। सध्या भारतीय जनता पक्षामध्ये हिंदुत्वाची उपेक्षा केली जाते अशी स्पष्ट टीका त्यांनी केली। जाणून घेऊयात मिलिंद देगबुटे। आज या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये जी पुणे शहरातली जी वेदना आहे कार्यकर्त्यांची ती व्यक्त करण्यात आली। पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुसलमानांचं तुष्टीकरण चालू आहे आणि त्याच्यामुळं पुण्याची जी ऐतिहासिक परंपरा आहे हिला गालबोट लागण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये पहिल्यापासून कोंडव्याला अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे। दिल्लीतल्या कार स्फोटाचं कनेक्शन कोंडव्याच्या अतिरेक्यांच्या स्लीपर सेलपर्यंत पोहोचलेलं आहे। असं असताना मुस्लिम तुष्टीकरण करून
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दुर्दैवाने या आतंकवादाला खतपाणी घालण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची एक प्रामाणिक इच्छा होती की पुणे शहर जर कायमस्वरूपी शांततेमध्ये नांदायचं असेल तर पुणे शहरातल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे. ज्यांनी आजपर्यंत पक्षाकरता प्रयत्नांची पराकाष्ठा केली अशा कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि याच्याकरता म्हणून आजची सभा फार मोठ्या संख्येने हिंदू इथे जमले होते आणि ती पूर्णपणे यशस्वी झालेली आहे. आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा हिंदुत्वाचीच भूमिका घेतली पाहिजे. हिंदूंनाच प्राधान्य दिलं पाहिजे. ते सगळ्यांचीच सेवा करतील. आणि त्यामुळं आम्ही हिंदुत्ववाद्यांनी आता एक ठरवलं, ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याला मतदान टाळा. भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाचा शौर्य दिन अतिशय काटेकोर आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा होईल असे डंबाळे यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंग, शौचालय आदी व्यवस्था त्या ठिकाणी काटेकोरपणे करण्यात येतील आणि प्रशासनाचंही चांगलं सहकार्य मिळत आहे असं त्यांनी सांगितलं. अभिवादन सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यावर्षी तब्बल 20 लाख भीम अनुयायांसाठीचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आम्ही करत आहोत. यावर्षी सभा, संमेलनं, सांस्कृतिक कार्यक्रम या समवेत विविध कार्यक्रमांची आखणी यावेळी संयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे. यावेळेला देशभरातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असणारे आंबेडकरी नेते हे अभिवादनासाठी येणार आहेत. या वर्षीच्या नियोजनामध्ये तब्बल 20% वाढ करण्यात आलेली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व उपाययोजना पोलीस प्रशासनाने केलेल्या आहेत. फेस रिकग्नायझेशन सारखा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या उत्सवामध्ये करण्यात येणार आहे समाजकंटकांवर कारवाई करण्यासंदर्भामध्ये. त्यामुळे या उत्सवामध्ये जास्तीत जास्त अनुयायांनी सहभागी व्हावं असं आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने करण्यात येत आहे. यावर्षी सकाळी 9 वाजता महार रेजिमेंटचे सुमारे 3000 निवृत्त सैनिक मानवंदना देणार आहेत, ज्यामध्ये ते पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम असेल, महार गान गाण्याचा कार्यक्रम असेल किंवा राष्ट्रगान असेल, या सर्वांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. यामध्ये आपण कोणत्याही अफवांना बळी न पडता नागरिकांनी या उत्सवात सहभागी व्हावं अशी विनंती आम्ही करत आहोत. माझं नाव राहुल डांबाळे, भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समिती. सध्या पुणे जिल्हा व परिसरामध्ये बिबट्यांचा धुमाकूळ घातला गेलेला आहे. परिसरामध्ये बिबट्या आढळून आलेले आहेत. ही वस्तुस्थिती जरी असली तर कालच या संदर्भामध्ये पुणे पोलीस आयुक्त तसेच वन विभागांच्या अधिकाऱ्यांशी आमची संयुक्त बैठक पार पडलेली आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये किंवा बिबट्यांचा वावर 1 जानेवारी 31 डिसेंबर रोजी त्या ठिकाणी असू नये यासाठी वन विभागाने विशेष मोहीम हाती घेतलेली आहे. आजपासून म्हणजे 25 तारखेपासूनच त्या ठिकाणी राज्यातील विविध भागातून बिबट्यांना पकडण्यासाठीचे जे काही उपक्रम आहेत ते त्या ठिकाणी राबवले जात आहेत. जवळपास 6 वेगवेगळ्या टीम त्यांनी केलेल्या आहेत आणि या वेळेला बिबट्याचं सुद्धा कोणतंही सावट या उत्सवावर राहणार नाही याची आम्ही सर्वतोपरी खबरदारी घेतलेली आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार, पण त्याचबरोबर काँग्रेस, उभाटा आणि मनसे एकत्र येणार का या बाबतीत कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. मला सगळं सांगेल. आमच्या पक्षाकडून 45 ते 40 आमच्या पक्षाकडून ही बातमी मी चॅनलवर पाहिली. माझ्याशी कोणी बोललेला नाही. मी चॅनलवर पाहिलेली. हे सगळे अधिकार पक्षाने सगळे अधिकार हे विशाल तांबे, अंकुश अण्णा आणि वंदनाताई आणि स्थानिक सगळे आमचे जे सहकारी पदाधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते सगळं फायनल करूनच प्रस्ताव माननीय शशिकांत शिंदे साहेबांना देतील. तुमच्याच चॅनलनी आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट 1 महिन्यापूर्वी दाखवलं होतं की आदरणीय पवार साहेबांनी सांगितलंय की प्रत्येक कॉर्पोरेशन, नगरपालिका, जिल्हा परिषद जे काही इलेक्शन असेल ते सगळे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले. त्याच्यामुळे स्थानिक नेते जो निर्णय घेतील तो पक्षाला एकतर मान्य असेल
आणि तो फायनल झाल्यावरच ते शशिकांत शिंदे साहेबांना ब्रीफ करतील. नाही, पवारसाहेब संजय राऊतांवर नाराज आहेत का? कारण मुंबईमध्ये मुस्लिम ठिकाणी राष्ट्रवादीला जागा एकतर आदरणीय पवारसाहेब कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये इन्व्हॉल्व नसतात. ही आजची गोष्ट नाही, गेली 20 वर्ष. आदरणीय पवारसाहेब देशाच्या नेते आहेत. देशाच्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, या सगळ्या किंवा मोठ्या देशाच्या पॉलिसीज असतात, त्याच्यात आदरणीय पवारसाहेब लक्ष घालतात. तुम्ही पण आता 10 वर्ष, तुम्ही यंग आहात सगळे खूप, पण 5-10 वर्ष तर तुम्ही करतात आहे ना सगळे तुमचं रिपोर्टिंग. गेल्या 5-10 वर्षात आदरणीय पवारसाहेब जिल्हा परिषद कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये इन्व्हॉल्व नसतात. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. पक्षनिष्ठा म्हणजे काय, पक्षाचा कार्यकर्ता कोण असतो आणि पक्षाचे नेते स्वतःच्या पक्षाला पुढे नेण्याकरता, प्रमोट करण्याकरता किंवा सत्ता प्राप्त करण्याकरता कशा प्रकारे राजकारण करतात हे आपण संपूर्ण महाराष्ट्रात आता जवळून पाहत आहोत. 2 भाऊ एकत्र झाले, काका पुतण्या पुण्यात एकत्र झाले, पण त्याचबरोबर पुण्यातल्या प्रशांत जगताप सारख्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला, ज्याला ती गोष्ट पटली नाही. त्याचबरोबर मनसे, उभाठा हे एकत्र आले, ते पुणे शहरामध्येही एकत्र येतील कदाचित. त्यांच्याबरोबर काँग्रेस पक्ष राहणार का? म्हणजे आपल्या पक्षाची भूमिका काय, आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका काय, आपलं तत्व काय, आणि ज्या तत्वाकरता आपण वेगवेगळ्या चुली मांडल्या होत्या त्याचं नेमकं आता काय होणार? का सत्ता हे एकमेव स्थान, राजकीय पक्षाचं सत्ता मिळवणं हे जरी ध्येय असलं तरी त्यामध्ये विशिष्ट प्रकारची वैचारिक भूमिका देखील असली पाहिजे. पण मतदार राजा, तुझ्या समोर हे सगळे पर्याय ते ठेवतात आणि तू कन्फ्यूज होतोस का? होत नसेल तर योग्य त्या ठिकाणी मतदान कर. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.